ओके. सो प्राइस ऑफ बल्क ड्रग, ज्यावेळेस जसं मी सांगितलं बल्क ड्रग आपलं फार्मास्युटिकल, केमिकल, बायोलॉजिकल अँड प्लांट प्रोडक्ट्स पासून आहे. जनरली सेकंड शेड्यूल ऑफ D&C ऍक्ट, दॅट इज ड्रग्स अँड कॉस्मेटिक ऍक्ट मध्ये जे सेकंड शेड्यूल मध्ये मेन्शन केलेले आहेत असे ड्रग्स बल्क ड्रग्स मध्ये कन्सिडर केले जातात. ओके. मेनली यूज फॉर द मेनली यूज ॲज अ फार्मास्युटिकल एड. ओके. सो ह्या बल्क ड्रग्सची प्राइस मेन्शन करतात. आपण पाहतोय चॅप्टर कोणता, DPCO, ड्रग प्राइस कंट्रोल ऑर्डर. ओके. सो आपल्याला ज्यावेळेस फॉर्म्युलेशन बनवायचं, फॉर्म्युलेशन साठी साहजिक आपल्याला बल्क ड्रग्स लागणार आहेत. ओके. आणि हे बल्क ड्रग्सची पण अगोदर आपल्याला कॉस्टिंग सेट करावी लागते. ज्यावेळेस आपल्याला फॉर्म्युलेशनची पण कॉस्टिंग एक मेंटेन ठेवायची, लिमिट मध्ये ठेवायची, त्यावेळेस आपल्याला या बल्क ड्रग्सची पण प्राइस मेंटेन ठेवायला पाहिजे. सो DPCOने काय केलं, बल्क ड्रग्स साठी पण DPCO ऍक्ट आणला की बाबा तुम्ही तुमचं जरी फॉर्म्युलेशन असेल, तुमचं जरी डायरेक्ट कॉन्टॅक्ट नसेल कस्टमर सोबत, तरी तुम्हाला प्राइस कंट्रोल ठेवणं गरजेचं आहे. कारण मॅन्युफॅक्चरिंग वाल्याला पण पुढं प्रोसेसिंगला कॉस्टिंग वाढते. त्यामुळं बल्क ड्रग्स पण DPCO मध्ये आणले गेले. ठीक आहे. सो under this objective DPCO, government has power to fix maximum sale price and also revise the price of bulk drugs after obtaining the necessary information. बघा, गव्हर्नमेंट काय करते, डायरेक्ट नाही तुम्हाला 10 रुपयातच बनवायचं आहे एखादा ड्रग असं काही सांगत नाही, डायरेक्ट इन्स्ट्रक्शन देत नाही. तो काय करतोय, बल्क ड्रग्स जे मॅन्युफॅक्चर करतायत त्यांच्याकडून ऑलरेडी कलेक्ट करतो की तुम्हाला काय काय प्रोसेसिंग राहते, तुमच्याकडे लेबर कॉस्ट किती लागतो, ते मटेरियल बनवण्यासाठी कोणते इक्विपमेंट्स आहे, त्याच्यासाठी पॉवर कन्झम्पशन किती होतं तुमचं. ओके. हे सगळे डिटेल्स आधी मागून घेतो. नेसेसरी इन्फॉर्मेशन विच आर रिलेटेड टू कॉस्ट ऑफ बल्क ड्रग्स. ती सगळी इन्फॉर्मेशन आधी गव्हर्नमेंट गोळा करतो, त्याच्यानंतर त्याचे अनालिसिस करतो. एकाच मॅन्युफॅक्चरर कडून मागवत नाही, नंबर ऑफ मॅन्युफॅक्चर जे ते बल्क ड्रग्स बनवणार आहे. ओके. त्या बल्क ड्रग्स मॅन्युफॅक्चरर वाल्याकडून सगळ्यांची कॉस्टिंगचे अनालिसिस मागून घेतो. ओके. आणि त्याच्यानंतर गव्हर्नमेंट फिक्स करतं की ठीक आहे 5% or 10% कॉस्टिंग तुम्हाला मार्जिन मध्ये तुम्ही विकू शकता. मीन्स इट इज फिक्सिंग द मॅक्झिमम प्राइस फॉर सेलिंग. ओके. तर हे जे सेल करतोय प्राइस बल्क ड्रग मध्ये, तर ह्याच्यात तुमचा लोकल टॅक्स सोडून बाकी सगळी कॉस्टिंग इन्क्लुडेड राहते. लोकल टॅक्स म्हणजे तुमचा महानगरपालिकेचा कर वगैरे जे भरतात, जिथं आहे नगरपालिका, ग्रामपंचायत, जिथं विकला जातोय तिथला कॉस्टिंग पकडली जाते. ओके. सो ज्यावेळेस आपण प्राइस फिक्स करायची तर काही फॅक्टर्स लक्षात ठेवावे लागतात. इथं मी 4 फॅक्टर्स दिलेले आहेत, 1 2 3 4. ओके. पहिला फॅक्टर आहे इट इज द पोस्ट टॅक्स रिटर्न 14% ऑन नेट वर्थ. आता ह्याच्यासाठी तुम्हाला नेट वर्थची डेफिनेशन पाहिजे. नेट वर्थ म्हणजे काय होतं? येस, आठवत आहे नेट वर्थ? व्हॉट डू यू मीन बाय नेट वर्थ? Okay, net worth means the paid up share capital of company plus free reserve. Okay, and surplus, excluding the outside investment which are not eligible for operational activity. ओके. नेटवर्थ मध्ये काय सांगितलं, कॅपिटल एम्प्लॉइड म्हणजे ते बनवण्यासाठी शेअर्स म्हणजे काय राहतं, तुमच्या हाताखाली काम करणार, मॅन्युफॅक्चररच्या हाताखाली काम करणारे लोक, त्यांना पण पैसे द्यावे लागतात, राईट. ते पैसे प्लस तुमचं फ्री रिझर्व. आता फ्री रिझर्व म्हणजे काय, इट इज द प्रॉफिट एक्सक्लुडिंग युअर ऍसेट्स. ऍसेट म्हणजे फर्निचर वगैरे इक्विपमेंट जे पण लागलेले असतील ते सोडून, बिल्डिंग म्हणा, ठीक आहे, ती सोडून, त्याचा ऑपरेशनल मध्ये काही यूज नाही, ती ऍसेट आहे आपली, लिक्विडिफाय नाही करू शकत आपण त्याला. ठीक आहे. तर असे फ्री रिझर्व आहेत म्हणजे प्रॉफिट तुमचा कॅपिटल एम्प्लॉइड आणि सरप्लस काय म्हणजे एक्स्ट्राचा टॅक्स काही असेल. बल्क ड्रग पण डायरेक्ट तुम्ही काही आणलं मटेरियल बाहेरून, सपोज तुमचा जो मटेरियल तो प्लांट पासून बनत आहे. ओके. जसं सुक्रोज तुमचा डायरेक्ट पावडर नाही बनत, तुम्हाला
ह्याच्यापासून ऊसापासून घ्यावा लागतो. शुगर केन पासून सुक्रोज सेग्रिगेट केला जातो, आयसोलेट केला जातो. तो आयसोलेशन प्रोसेसला पण आपल्याला शुगर केन आणणं गरजेचं आहे. त्याच्यावर पण काही टॅक्स राहील. त्याला म्हणतो आपण सरप्लस. म्हणजे रॉ मटेरियल बनवण्यासाठी जे काही विकत घेतले त्यासाठी पण आपल्याला काही टॅक्स भरावा लागतो. दॅट इज द सरप्लस. ओके. तर हे सगळं जे आहे ऑपरेशनल ऍक्टिव्हिटी मध्ये जे जे कॉस्टिंग आपल्याला लागतोय ती सगळी कॉस्टिंग आपल्याला घेतली म्हणजे ती नेटवर्क म्हणून कन्सिडर केली जाते. आणि ह्या नेटवर्क वरती 14% पोस्ट टॅक्स रिटर्न. पोस्ट टॅक्स म्हणजे आफ्टर मॅन्युफॅक्चरिंग ज्यावेळेस आपला ड्रग सेल आउट होऊन जाईल, ओके, त्याच्यावरचा पर्सेंटेज म्हणजे 14%. त्यांनी 14% टॅक्स लावले. सपोज एखाद्याने बल्क ड्रग बनवलाय 1,00,000 रुपयाचा, ओके, आणि 1,00,000 रुपयामध्ये त्याचे 14% जो टॅक्स भरणार आहे तो गव्हर्नमेंटला ते पण इन्क्लुडेड. हा एक फॅक्टर आहे. सेकंड फॅक्टर, रिटर्न ऑफ 22% ऑन कॅपिटल एम्प्लॉईड. जसं मी सांगितलं मॅन्युफॅक्चररच्या हाताखाली काही एम्प्लॉईज पण राहतात, वर्कर्स, मॅनेजर्स, नंबर ऑफ ऑर्गनायझेशन म्हणले की एक ग्रुप ऑफ पीपल आहे जे काम करतात ऑपरेशन बनवण्यासाठी. तर त्यांचा पण तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न भरावा लागतो. सो इट इज 22%. तो पण 22% तुमच्या बल्क ड्रगच्या सेल प्राइस मध्ये इन्क्लूड असला पाहिजे. ओके. त्याच्यानंतर जर तुमचा नवीन प्लांट आहे, ओके, एखादा नवीन प्लांट घेतलाय तुम्हाला, तुम्ही एखादा नवीन बल्क ड्रग बनवताय, ओके, तर न्यू बल्क ड्रग साठी त्यांनी काय केली, थोडीशी सूट दिली. 14% ऑन मार्जिनल कॉस्टिंग. जेवढं तुमचं मार्जिन आहे त्याच्यावर फक्त 14% आहे. इथं कशावर केलं आपण? नेटवर्कवर. नेटवर्क म्हणजे सगळं काही, कॅपिटल एम्प्लॉईड, तुमचं नंतर काय सांगितलं मी, फ्री रिझर्व, प्रॉफिट जो आहे तो, किंवा सरप्लस जो टॅक्स भरतो तो, त्याच्यावरचा हा 14%. म्हणजे ही कॉस्टिंग जास्त आहे मोठी. बट तुमचा नवीन प्लॅन आहे म्हणून गव्हर्नमेंट काय करतोय, बाबा तुम्ही बाकीचं काही देऊ नका, आमचं तुमचा जेवढा फायदा आहे, मार्जिन आहे, त्याच्यातले 14% आम्हाला पाहिजे. गव्हर्नमेंटने न्यू प्लॅन्ट्सला तेवढं सूट दिलेली, न्यू प्लॅन्टसाठी फक्त, ओके, नवीन प्रोडक्टसाठी. आणि चौथा फॅक्टर त्यांनी सांगितला, इन केस ऑफ प्रोडक्शन ऍट बेसिक स्टेज. ओके, ज्यावेळेस प्रोडक्शन तुमचं चालू होत आहे, नवीन प्रोडक्शन, तर त्यावेळेस काय करायचं, म्हणजे नवीन प्रोडक्शन म्हणजे ते अजून भारतात कुठंच नाहीये, ओके, आणि तुम्ही न्यू प्लांट आणलाय, जेव्हा सपोज कार्बोपोल सॅनिटायझर मध्ये वापरतात ऍज अ थिकनिंग एजंट, कार्बोमर और कार्बोपोल दोघांनी एकच आहे. ते आपल्याला चायनावरून इम्पोर्ट करावा लागतो. आता बऱ्याच जणांनी COVID-19 मध्ये आपल्याकडे सुरू केलं, कारण चायनीजला बॉयकॉट केला आपल्या पीपल्सने. सो नंबर ऑफ मॅन्युफॅक्चरर स्टार्टेड द मॅन्युफॅक्चरिंग कार्बोपोल. ओके, तर हे कन्सिडर झाले तुमचे प्रोडक्शन ऍट बेसिक स्टेज. आधी काहीच नव्हतं इंडियामध्ये, आपण इम्पोर्ट करत होतो आणि त्याच्यावर टॅक्स लागत होता. बट आता नवीन जर बनवत आहे तर त्यांनी काय सांगितलं, आयदर तुम्ही पोस्ट टॅक्स रिटर्न 18% भरा ऑन नेटवर्क. इथं किती सांगितलं? 14%. इथं एक्स्ट्रा सांगितलंय. बट त्यांनी काय सांगितलं की रिटर्न ऑफ 26% ऑन कॅपिटल एम्प्लॉईड. आयदर हे भरा 26% जे कॅपिटल एम्प्लॉईड आहे त्या लोकांचा, किंवा मग 18% ऑन नेटवर्क. या दोन पैकी एखादा टॅक्स तुम्हाला फाईल करणं गरजेचं आहे गव्हर्नमेंटला. ओके, रिटर्न करणं गरजेचं आहे की तुम्ही कॉस्टिंग कशी अनालाइज केलेली आहे. ठीक आहे, हे फक्त प्रोडक्शन ऍट बेसिक स्टेज साठी. आणि वरचे हे तिन्ही दोन फंड आहेत हे रेग्युलर बनवण्यासाठी. सुक्रोज बनवतात तुमचे, केसिन बनवतात, पनीर वगैरे पण तुमचे फार्मास्युटिकल एड मध्ये देतात, फूड प्रोडक्ट्स मध्ये. ओके, सो दॅट विल ऑल्सो कम्स अंडर दिस DPCO. हे दोन फॅक्टर तुमचे रेग्युलर कंपनीसाठी. जर 14% कधी, ज्यावेळेस एखादा नवीन प्लॅन टाकताय तुम्ही, आमचा रेग्युलर प्लॅन चालू होते पण दुसरा अजून एखादा प्लॅन टाकताय नवीन आणि तिथं तुम्ही बल्क ड्रग प्रोडक्शन करताय, त्यावेळेस 14% ऑन मार्जिनल कॉस्टिंग सांगितली फक्त. आणि खालचा जो फॅक्टर आहे इन केस ऑफ बेसिक स्टेज, प्रोडक्शन ऍट बेसिक स्टेज साठी त्यांनी सांगितलं की आयदर पोस्ट टॅक्स रिटर्न 18% ऑन नेटवर्क भरा, किंवा मग 26% ऑन कॅपिटल एम्प्लॉईड. हे चार फॅक्टर तुम्हाला कन्सिडर करावे लागतात. वेन कशासाठी लागतात हे फॅक्टर? कधी? ज्यावेळेस आपण एखाद्या बल्क ड्रगची प्राइस फिक्स करत आहोत
त्या केसमध्ये. अजून बाकीचे पण फॅक्टर्स आहेत, पण गव्हर्नमेंटला काय आपल्याला हे भरून द्यायचं की ही कॉस्ट तर फिक्सच राहणार गव्हर्नमेंट कडून. मग बाकी तुम्ही रॉ मटेरियल कुठून आणताय त्याच्याशी गव्हर्नमेंटला काय घेणं देणं नाही. कॉस्टिंग किती रुपयाला तुम्ही ते रॉ मटेरियल आणताय बल्क ड्रग बनवण्यासाठी त्याच्याशी पण काही कन्सिडर होत नाही. किंवा मग तुमचे इक्विपमेंट, काही जण हाय इक्विपमेंट वापरतात, फुल्ली ऑटोमॅटिक मशीन, काही मॅन्युअल सेमी ऑटोमॅटिक मशीन वापरतात. ओके. तर ती कॉस्टिंग पार्ट तो वेगळा, तो व्हॅरी होऊ शकतो, तिथं कॉस्टिंग तुमची व्हॅरी होऊ शकते. सिप्ला सारखी कंपनी एकदम फुल्ली ऑटोमॅटिक मशीन वापरू शकते, ठीक आहे, आणि एखादी लोकल कंपनी, ठीक आहे, ती लोकल कंपनी एकदम सेमी ऑटोमॅटिक कमी कॉस्टिंग वाली मशिनरी वापरू शकते किंवा लो कॉस्टिंगचं रॉ मटेरियल वापरू शकतो. सो ही बल्क ड्रग्सची रेंज झाली. आणि जी सगळ्यात हायेस्ट रेंज राहते तिथं डीपीसीओ म्हणतो की बस ही तुमची मॅक्झिमम सिलिंग प्राइस. सिलिंग प्राइस आठवतं ना, मॅक्झिमम रिटेल प्राइसला आपण सिलिंग प्राइस म्हणतो. सिलिंग प्राइस म्हणजे गव्हर्नमेंटने ती प्राइस केली. दिस ड्रग शुड नॉट बी सेल नॉट मोर दॅन प्राइस वरती दिलेलं असलं मॅक्झिमम रिटेल प्राइस एवढी, ह्याच्यापेक्षा कमी कॉस्टिंग मध्ये विकू शकता, बट ह्याच्यापेक्षा हायर कॉस्ट मध्ये तुम्ही विकू शकत नाही. दॅट इज द सिलिंग प्राइस गव्हर्नमेंटने सील केलेली. ओके. तर हे 4 फॅक्टर आपण लक्षात घेतले. त्याच्यानंतर देर इज, त्यांनी सांगितले नो पर्सन शल सेल द बल्क ड्रग अ प्राइस एक्सिडिंग द मॅक्झिमम सेल प्राइस अकॉर्डिंग टू डीपीसीओ. ओके. एकदा बल्क ड्रगची प्राइस गव्हर्नमेंटने फिक्स केली, ठीक आहे, त्याच्यानंतर जर एखाद्याला वाटलं की नाही बाबा, येस प्रमोदला ऍड कर. ओके. सॉरी. ओके. हा, तर ही जी एकदा प्राइस फिक्स केली तुम्ही गव्हर्नमेंटला, त्याचा डाटा पाठवला की ही आमची मॅक्झिमम प्राइस, आणि त्याच्यानंतर मार्केटमध्ये समजा तुम्हाला एखाद्या चांगल्या क्वालिटीचं रॉ मटेरियल भेटलं, ओके, चांगल्या क्वालिटीचं रॉ मटेरियल पाहिलं भेटलं, तुमचे माणसं पण वाढवली, कॅपिटल एम्प्लॉईड पण समजा त्यांची इन्क्रीमेंट केली, आणि जर सांगितलं गव्हर्नमेंटला की आम्ही आता प्रोडक्शन पण आमचं वाढवलंय, कॅपिटल म्हणजे एम्प्लॉईज पण वाढवले आमच्या कंपनीत, तर आम्हाला कॉस्ट वाढवायची, असं चालत नाही. नो वन कॅन सेल द पर्सन, नो वन कॅन सेल अ बल्क ड्रग ऑन हायर साइड ऑफ युअर सिलिंग प्राइस. ठीक आहे, सिलिंग प्राइसच्या पेक्षा जास्त कोणी विकू शकत नाही. एकदा सिलिंग प्राइस सील झाली तुमची, त्याच्यापेक्षा जास्त काही रेट लावून विकू शकत नाही. इन केस ओनली लोकल टॅक्स, जर तुमचं नगरपालिका होती, आधी जिथं मॅन्युफॅक्चरिंग करताय तुम्ही, ती जर आधी नगरपालिका होती, सपोज औरंगाबाद एक 10 ते 15 वर्षापूर्वी नगरपालिकामध्ये कन्सिडर होती. ओके. बट काय झालं, इंडस्ट्री त्यावेळेस पण वोखड त्यावेळेस पण होती, आता पण आहे, पण नंतर महानगरपालिका आली, टॅक्स वाढला, म्हणजे तुमचा लोकल टॅक्स इन्क्रीज झाला. इन दॅट केस ही कॅन इन्क्रीज द प्राइस ओनली इन केस ऑफ लोकल टॅक्स, बट बाकी तुमचं जो बेसिक कॉस्टिंग असते ती वाढत नाही. ओके. नंतर सेकंड सांगितलं, आफ्टर कमेन्समेंट ऑफ दिस ऑर्डर, इफ एनी मॅन्युफॅक्चरर कमेन्स द प्रोडक्शन ऑफ एनी शेड्यूल्ड बल्क ड्रग्स, he has to furnish all the details in form 1 and any additional necessary information to the government within 15 days of commencement of production of such bulk drugs. ओके. त्यांनी दुसरं काय सांगितलंय, शेड्यूल बल्क ड्रग्सच्या बद्दल. आता एखादा व्यक्ती समजा माझ्यासारखा, त्याला जर बनवायचं आहे, मला वाटलं नाही बाबा सध्या डिमांड खूप येऊ राहिली,
आवाज येतोय माझा? येस सर. येस सर. समजा माझ्यासारखा एखादा माणूस त्याला जर बल्क ट्रक बनवायचा आहे ॲटिनॉल टाईप, ओके, आणि मला मी काय केलं ते फॅक्टर कन्सिडर केले, ओके, आणि हे सगळे फॉर्म 1 मध्ये फिलअप केले मी. फॉर्म 1 गव्हर्नमेंटचा एक फॉर्म आहे, ठीक आहे. जसं तुम्ही लायसन्स काढण्यासाठी फॉर्म भरतात एनेक्झर बी, एनेक्झर 1 मध्ये, तसंच फॉर्म 1 फॉर मॅन्युफॅक्चर लायसन्स साठी फॉर्म 1 येत असतो. ओके, त्या फॉर्म मध्ये त्या डिटेल्स भरायच्या की तुम्हाला कोणतं बनवायचं आहे ॲटिनॉल. त्याच्यासाठी रॉ मटेरियल कुठून येणार आहे, ती कंट्री, त्याची कॉस्टिंग किती आहे इन्क्लुडिंग टॅक्स, ओके, जीएसटी किती आहे त्याला, ती प्लस ह्याचा टॅक्स, नंतर तुमच्या हाताखाली किती लोक आहेत त्यांना किती तुम्ही पेमेंट देणार आहे, ओके. एकाच पेमेंट मध्ये नाही चालत ते, किती एम्प्लॉईड, शेअर किती, ते काय करतात मॅन्युफॅक्चरिंग लायसन्स मध्ये बाकीचे पण पाहतो की कोणकोणता ड्रग बनवत आहेत, ते शेअरिंग मध्ये चालतं. मग तुम्ही जर 10 ड्रग्स बनवत आहे ऍट ए टाइम, तर आणि 10 माणसं काम करताय, ओके, तर 10/10 असे ते डिवाइड होऊन जातात प्रत्येक शेअर अकॉर्डिंगली कॅपिटल एम्प्लॉईड, ओके. तसंच ह्याच्यात पण होतं. तर त्या डिटेल्स भरायच्या तुम्हाला बल्क ड्रग्स मध्ये, ओके. आणि सुरुवात करण्यापूर्वी कमेन्समेंट देतोय आपण गव्हर्नमेंटला की आम्ही हे चालू करणार, मी हे चालू करणार आहे ॲटिनॉल, तर ह्या डिटेल्स मी आधी फिलअप करणार आणि प्रोडक्शन सुरू करून देणार. हे डिटेल्स फॉर्म पाठवून देणार आणि प्रोडक्शन सुरू करणार. बट इट शुड बी सबमिटेड विथिन 15 days ऑफ कमेन्समेंट. ज्यावेळेस तुम्ही कमेन्समेंट केली, कमेन्समेंट म्हणजे गव्हर्नमेंटला आधी लेटर पाठवावं लागतं की आम्ही हे बनवतोय, जसं मी सांगितले डिटेल्स, ओके. आणि त्याच्यानंतर त्याची कॉस्टिंग कधी पाठवली जाते, प्रोडक्शन सुरू झाल्यावर 15 दिवसाच्या आत, ओके. कमेन्समेंट झाली म्हणजे गव्हर्नमेंट कडून ओके तुम्ही बनवू शकता, मला लेटर भेटून जाईल गव्हर्नमेंट कडून की ॲटिनॉल प्रोडक्शन यू कॅन स्टार्ट ॲटिनॉल प्रोडक्शन, खाली मॅन्युफॅक्चरिंग लायसन्स वगैरे नंबर येईल, ठीक आहे. आणि ते लेटर मी सांभाळून ठेवेल. त्याच्यानंतर मी प्रोडक्शन सुरू करेल, ओके. बट प्रोडक्शन सुरू झाल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की नाही बाबा माझी कॉस्टिंग थोडी जास्तच चालली, पॉवर कन्झम्पशन जास्त होतं, मी जेवढा विचार केला होता तेवढं होत नाहीये, ओके. सो तेवढी कॉस्टिंग वाढती थोडीशी माझी. तर 15 दिवसाच्या आत गव्हर्नमेंटला तुम्हाला रिप्लाय टाकायचा आहे की नाही बाबा माझी कॉस्टिंग थोडीशी हायर साईड चाललेली आहे. त्याच्यानंतर गव्हर्नमेंटचा एक माणूस येईल, तो पाहिजे अनालिसिस करेल, अकाउंटंट राहील आणि एक टेक्निकल पर्सन राहील, तो येणार पाहणार ऍक्च्युली तेवढा कॉस्टिंग चाललंय का, ओके. आणि त्याच्यानंतर तो परत त्याचं जे रिव्हिजन असतो कॉस्टिंगची, ती रिव्हिजन करून आपल्याला पाठवून देईल. तोपर्यंत तुम्हाला मार्केटमध्ये प्राइस मध्ये त्या प्राइस मध्ये विकता येणार नाही मटेरियल, ओके. हे इन केस ऑफ शेड्यूल बल्क ट्रक. शेड्यूल बल्क ट्रक काय, जे की फर्स्ट शेड्यूल मध्ये मेन्शन आहेत असे बल्क ड्रग्स. नंतर नेक्स्ट, आफ्टर रिसिप्ट ऑफ सच इन्फॉर्मेशन अँड मेकिंग नेसेसरी इन्क्वायरी, इट डीम्स fit, government may fix the maximum sale price of bulk drugs and notify the official gazette, okay. तुम्ही ते गो इंडिया मार्ट, alibaba.com हे साइट्स पाहिल्यात का कधी? त्याच्यावर दिलेलं असतं, समजा स्टार्च बनवतोय आम्ही त्याची कॉस्टिंग किती आहे, सेल्युलोज बनवतोय त्याची कॉस्टिंग किती आहे, पॅराबेन्स बनवतोय, आवाज कोणाचा तरी माईक चालू आहे, येस. तर ही कॉस्टिंग जी असते ही ऑफिशियल गॅजेट मध्ये राहते गव्हर्नमेंटच्या, ओके. जसं मी सांगितलं ॲटिनॉल बनवतोय, माझी इन्फॉर्मेशन झाली 15 ओके. ॲटिनॉल बनवलं मी, कमेन्समेंट केली, कमेन्समेंट 15 दिवसांच्या आत त्यांना लेटर पण पाठवलं. त्याच्यानंतर गव्हर्नमेंटनी एन्क्वायरी केली माझी, मी पाहिलं ओके, कॉस्टिंग इज ओके. त्याच्यानंतर गव्हर्नमेंटचा ऑफिशियल गॅजेट आहे टू सेल द मॅक्झिमम रिटेल प्राइस. समजा मॅक्झिमम रिटेल प्राइस पेक्षा पण माझं थोडंसं जास्त चाललंय, यांनी अगोदर दिलेली होती सिलिंग प्राइस,
त्याच्यापेक्षा पण जर थोडंसं माझं जास्त चालेल, ठीक आहे. मी सेल नाही करत आहे अजून. गव्हर्नमेंटने मला ऑथॉरिटी दिलेली नाही अजून मॅक्झिमम रिटेल प्राइस मध्ये सेल करायची. जोपर्यंत माझी दिलेली मॅक्झिमम कॉस्ट त्यांच्या गव्हर्नमेंटच्या ऑफिशियल गॅझेट मध्ये येत नाही. गॅझेट म्हणजे काय, एक टेबल राहतो. जसं तुम्ही कोटेशन मागवता, स्पोर्ट्सचं कोटेशन मागवलं होतं तसं. ओके, त्या कोटेशन मध्ये दिलेलं राहतं की या स्पोर्ट्स वाल्याकडून एवढी कॉस्टिंग, दुसऱ्या वाल्याकडून एवढी कॉस्टिंग. आपण काय करतो, लोअर कॉस्ट वाला चूज करतो. बट गव्हर्नमेंट काय चॉईस करणार, मॅक्झिमम कॉस्ट वाला, की याची मॅक्झिमम कॉस्ट याच्यापेक्षा हायर साईडला कोणी विकू शकत नाही. दॅट इज द ऑफिशियल गॅझेट. ओके, आणि त्या गॅझेटनुसार आपल्याला सेल आउट करता येऊ शकतो ड्रग. ओके, त्याच्यानंतर गव्हर्नमेंट मे ऑल्सो फिक्स और रिवाइज द प्राइस ऑफ एनी नॉन शेड्यूल बल्क ड्रग्स इन पब्लिक इंटरेस्ट. ओके, काही जे ड्रग्स आहे ते नॉन शेड्युल्ड आहे. जसं कार्बोमरचं मी एक्झाम्पल सांगितलं. त्याच्यात काय, सॅनिटायझर तुमचं जेल फॉर्म मध्ये बनवण्यासाठी तो एक थिकनिंग एजंट आहे, ट्रान्सपरंट पण राहतो. ओके, बट इट डज नॉट कम्स अंडर द शेड्यूल ड्रग. शेड्यूल मध्ये काय आहे, तुमचा इम्पॉर्टंट जे गरजेचेच आहे प्रत्येक माणसासाठी असे ड्रग्स. ओके, पण गव्हर्नमेंटला काय आहे, ऑथॉरिटी आहे की तो नॉन शेड्यूल बल्क ड्रग्सची पण प्राइस फिक्स करू शकतो. कधी, इन केस ऑफ पब्लिक इंटरेस्ट. पब्लिक इंटरेस्टच्या बाबतीत आता जसं आधी पॅरासिटामॉल, ऍसिक्लोफिनेक ह्या इम्पॉर्टंट होत्या. पेन किलर्स जनरली सगळ्यांना लागतात. काही ना काही दुखलं पेन किलर खातात. ओके, मसल क्रॅम्प आला पेन किलर खातात. ओके, अँटी इन्फ्लामेटरी ड्रग घेतात. ओके, बट काही केसमध्ये जसं आता डायबिटीस आणि बीपीचे शुगर पेशंट पण वाढायला लागले. पण ते ड्रग्स डीपीसीओ मध्ये नव्हते आधी. ओके, शेड्यूल मध्ये नव्हते ते ड्रग्स, नॉन शेड्यूल मध्ये होते. ओके, बट काय केलं, कोणीतरी जर फाईल केली पब्लिक इंटरेस्ट मध्ये, कोर्टात केस फाईल केली की नाही बाबा याची कॉस्टिंग खूपच जास्त चालली आहे. जसं सध्या कॅन्सरच्या ड्रग वरती चालू आहे पब्लिक इंटरेस्ट, की कॅन्सरचे जे मेडिसिन्स आहे किंवा तुमची कोविड-19 ची व्हॅक्सिन पहा. कोविड-19 ची व्हॅक्सिन टेस्टिंग जी होती आधी ती 1800 रुपये होती. ओके, 1800 रुपये, पण एखाद्याचं जर सॅलरीच जर 5000 आहे त्याच्यात तो 1800 रुपये फक्त टेस्टिंगचेच देतोय. ओके, तर त्याला ते कसं परवडणार? टेस्टिंगची कॉस्ट मध्ये म्हणजे तुमचे केमिकलची वगैरे कॉस्टिंग झाली. केमिकल्स प्लस लॅबोरेटरी चार्जेस. ओके, परवडत नाही. तर त्याच्यात काय केलं जातं, गव्हर्नमेंट त्याच्यात इंटरफेअर करू शकतो. ते बल्क ड्रग्स मध्ये नाहीये, इम्पॉर्टंट मध्ये नाहीये. बट गव्हर्नमेंट काय करतं, जसं महाराष्ट्र सरकारने PIL फाईल केली, पब्लिक इंटरेस्ट. ओके, आणि सांगितलं की मला याची कॉस्टिंग कमी पाहिजे. मग आज 800 रुपयात तुम्हाला ती टेस्टिंग करून भेटते. स्वॅब टेस्ट 800 रुपीज मध्ये भेटते. आधी किती होती, 1800. म्हणजे डीपीसीओ ऍक्ट मध्ये त्याला ते टेस्टिंगला आणलं गेलं. त्याचे केमिकल्स आणले गेले अगोदर, रिक्वायर्ड केमिकल्स, आणि त्याची कॉस्टिंग कमी केली गेली. म्हणजे बल्क ड्रग्सची कॉस्टिंग कमी केली गेली आणि त्याच्यानंतर मग तुमच्या टेस्टिंगची कॉस्टिंग कमी झाली. ओके, म्हणजे गव्हर्नमेंटला अशी पण ऑथॉरिटी की बल्क ड्रग सोडून पण दुसऱ्याची कॉस्टिंग कमी करू शकतो, जर ते PIL मध्ये फाईल केलेलं असेल तर ओनली. त्याशिवाय गव्हर्नमेंट इंटरफेअर करत नाही. नंतर अदर दॅन दिस, काही इम्पोर्टर्स आहे. ओके, काही जण इम्पोर्ट करतायत, मॅन्युफॅक्चर वगैरे काही नाही करत आहे, इम्पोर्ट करून बाहेरून आणून विकतायत माल फॉर्म्युलेशन वाल्यांना, जे फॉर्म्युलेशन बनवतात त्यांना. तर त्यांच्यासाठी पण हा रूल तेवढाच लागू पडतो डीपीसीओ नुसार. कारण तो काय करतोय, आपलं गव्हर्नमेंट काय करतंय, मॅन्युफॅक्चरिंग वाल्यांकडून ऑलरेडी सगळा डाटा उचलून घेतोय. एखादं जण जर पाहिलं, त्यांनी पाहिले कॉस्टिंग, समजा तुमची एखादी स्ट्रीप कोणती सांगू तुम्हाला, समजा एखादा कफ सिरप आहे. ओके, कफ सिरप भारतात पण भरपूर बनतात, बट बाहेरचं काय, बाहेरची क्वालिटी खूप छान आहे. एक आता सॅचेट येत आहेत. ओके, लिंकटसचे युनिट डोसेज फॉर्म, युनिट लिक्विड डोसेज फॉर्म. ठीक आहे, त्याच्यात काय ते पाऊच, शॅम्पू सारखा पाऊच राहतो, बट त्याला फाळायची गरज नाही पडत. तो असं मधून बेंड केला की सगळं सिरप एक्झॅक्टली बाहेर येतं. 5 ml चे ते सॅचेट राहतात छोटे छोटे. ओके, म्हणजे तुम्हाला जशी टॅबलेट घेतात तसंच तुम्हाला लिक्विड डोसेज फॉर्म पण एक्झॅक्ट क्वांटिटी मध्ये भेटतो. बट भारतामध्ये प्रोडक्शन अजून नाहीये, बाहेरच्या साईडला प्रोडक्शन आहे. एखाद्या डीलरने समजा हे केलं की नाही बाबा आपण बाहेरून मागून हे सेल आउट करायचे, बट
तो सेल आउट कसं करू शकतो? ते आपल्या DPCOच्या ऍक्ट मध्ये मॅक्झिमम कॉस्ट जी दिलेली असेल त्या कॉस्टच्या लिमिट मध्येच तो ड्रग तो सेल आउट करू शकतो. ओके, कप सिरप, नंबर ऑफ कप सिरप आहे एम्ब्रॉक्झिल हायड्रोक्लोराइडचे कंटेनिंग. ओके, एम्ब्रॉक्झिल हायड्रोक्लोराइडचे नंबर ऑफ बल्क ड्रग्स प्रेझेंट आहे इंडियामध्ये पण आणि बाहेर पण. बट बाहेरून येणारी क्वालिटी खूप चांगली आहे. त्यामुळे काय तो हायर रेटने विकू नाही शकत. DPCO मध्ये असल्यामुळं तो त्या मॅक्झिमम कॉस्ट मध्येच विकू शकतो. ओके. नंतर आहे इन्फॉर्मेशन फर्निश्ड बाय मॅन्युफॅक्चरर. हे खूप सिंपल आहे. ओके, शेड्यूल बल्क ड्रग साठी आता हे फॉर शेड्यूल बल्क ड्रग सांगितलं मी. फर्निश्ड बाय मॅन्युफॅक्चरर म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग वाल्याला या गोष्टी मेंटेन ठेवणं मस्ट आहे. जो बल्क ड्रग शेड्यूल बल्क ड्रग बनवते त्यांच्यासाठी. लिस्ट ऑफ ड्रग प्रोड्यूस इन 30 days विथ द डिटेल्स ऑफ कॉस्ट. ओके, ह्याच्यात काय करावं लागतं मॅन्युफॅक्चरर वाल्याला? प्रत्येक महिन्याला त्यांनी किती ड्रग प्रोड्यूस केले, एखाद्या बल्क ड्रगचे 5 लॉट त्यांनी प्रोड्यूस केले आणि 5 लॉट प्रोड्यूस करून त्यांनी ठिकठिकाणी वेगळे विकले. युपी मध्ये विकला, हिमाचलला विकला, तामिळनाडूला विकला, गुजरातला विकला, महाराष्ट्राला विकला. ठीक आहे, बट तो कॉस्टिंग काय त्यांनी लिमिट मध्ये ठेवली. मे बी काही ठिकाणी तो हायर कॉस्टला पण विकू शकतो बाहेरच्या साईडला, जिथं टॅक्स जास्त आहे. गोव्यासारख्या कंट्रीमध्ये टॅक्स फ्री, त्यामुळे तिथं कमी कॉस्टिंग मध्ये पण तो ड्रग विकू शकतो. गव्हर्नमेंट फंडिंग देते अशासाठी, जिथं जास्त मेडिसिन लवकर पोहोचत नाही, ट्रान्सपोर्टेशन कमी आहे. ठीक आहे, अंदमान निकोबार साईड आदिवासी लोक या ठिकाणी गव्हर्नमेंट फंडिंग देतं की त्यांना एक्स्ट्राचे टॅक्स लावू नका, कमी कॉस्टिंग मध्ये विका अजून. तर ते लिस्टची प्रोड्यूस जेवढं प्रोडक्शन केलंय त्या बल्क ड्रगचं त्याच्या डिटेल्स. ओके, विथिन 30 days ऑफ प्रोडक्शन. ओके, तुमच्यातले बरेच जण घरचे जे असतील कंपन्यांमध्ये काम करत असतील, मार्केटिंग मध्ये असेल, कंपनीमध्ये प्रोडक्शन मध्ये असतील, क्वालिटी मध्ये असतील, अकाउंटंट असतील. ते म्हणतात मंथ एंड चालू आहे आमचा, खूप वर्कलोड आहे. तो मंथ एंड एक टाईपचा असा पण राहतो, त्यांना पूर्ण महिन्याची रिपोर्टिंग करावी लागते. हे अकाउंटंटच्या बाबतीत आहे, म्हणजे मॅन्युफॅक्चरिंगचा ओनर आणि अकाउंटंट त्याला ह्या डिटेल्स भरून फॉर्म 1 मध्ये भरावं लागतं. ओके, हा फॉर्म 1 काय लिस्ट ऑफ ड्रग प्रोड्यूस आणि त्याची डिटेल्स ऑफ कॉस्ट, मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट किती लागली आणि सेलिंग कॉस्ट किती पडली. ओके, दुसरं त्याला रेकॉर्ड ठेवायचं आहे डिटेल्स ऑफ कॉस्ट ऑफ सच बल्क ड्रग प्रोड्यूस आफ्टर कमेन्समेंट ऑफ ऑर्डर फिल्ड इन फॉर्म 1. जसं मी सांगितलं कमेन्समेंट केली आपण एखादी ड्रगची, जसं मी सांगितलं ॲटिनॉल बनवायचंय मला, मी कमेन्समेंट केली. ओके, बट काय झालं, ते महिन्याला आपलं प्रोडक्शन झालंच नाही तेवढं. सो इन केस ऑफ कमेन्समेंट, नवीन ड्रगच्या कमेन्समेंट मध्ये तुम्हाला प्रत्येक वर्षाचं 30 सप्टेंबरच्या आत तुम्हाला ते फॉर्म 1 फिलअप करून द्यायचं आहे. पहिले कमेन्समेंटच्या वेळेस पण आपण फॉर्म 1 फिलअप करून दिलाय गव्हर्नमेंटला टू फिक्स द मॅक्झिमम कॉस्टिंग. ओके, बट काय होतं इयर वाईज काही चेंजेस होतात. ओके, आपलं फायनान्शियल इयर मध्ये काही याच्यावर टॅक्स वाढतो, काही गोष्टींवर टॅक्स कमी होतो, त्याच्यानुसार कॉस्टिंग वर खाली होत राहते. ओके, सो एक इयरली डाटा पण गव्हर्नमेंट मागून घेतो 30 सप्टेंबर पर्यंत. 30 सप्टेंबरच्या तुम्हाला ते फिलअप करून द्यायचं आहे की तुम्ही सेल आउट किती ड्रग केले एका वर्षाच्या. ओके, दिस इज ऑल फॉर शेड्यूल ड्रग. शेड्यूल ड्रग मध्ये फॉर्म 1 आपण फिलअप केलेला आहे. ओके, फॉर्म 1. बट इन केस ऑफ आता नॉन शेड्यूल मध्ये पण आपण सांगितलं होतं, ज्यावेळेस पब्लिक इंटरेस्ट फाईल होती त्यावेळेस नॉन शेड्यूल बल्क ड्रग साठी पण आपण प्राइसिंग फिक्स करत असतो. ओके, तर त्या केस मध्ये फक्त लक्ष ठेवायचं वी हॅव टू फिल दिस फॉर्म 2 इन केस ऑफ नॉन शेड्यूल ड्रग. सेम आहे क्रायटेरिया. ज्यावेळेस आपलं रेग्युलर प्रोडक्शन चालू आहे त्यावेळेस पण आपल्याला दर महिन्याचा रेकॉर्ड फॉर्म 2 मध्ये फिलअप करून पाठवायचा आहे आणि कमेन्समेंट ज्यांचे ड्रग बल्क ड्रग्सचे केलेले आहेत नॉन शेड्यूल बल्क ड्रग्स त्याच्यासाठी पण आपल्याला फॉर्म 2 भरून 30 सप्टेंबर पर्यंत फिलअप करून सबमिट करायचं आहे. ओके,
आणि हे सगळं डाटा एकदा सेल आउट झाल्यानंतर त्याच्यानंतर गव्हर्नमेंट त्याला सेलिंगचा लायसन्स कंटिन्युअस रिन्यू करून देत असते. ओके, हा जो फॉर्म आहे सेकंड वाला याच्यावर तो रिन्युअल देतो सेलिंगसाठी. रिन्युअल फॉर सेलिंग कोण देत आहे? गव्हर्नमेंट. जी कॉस्टिंगची आहे डीपीसीओच्या ऍक्ट नुसार ऍक्सेप्टेड आहे, रेंज मध्येच आहे. तुम्ही कंटिन्यू प्रोडक्शन करू शकता. आणि जर एखाद्याने जास्त प्रमाणात विकलं हायर कॉस्टिंगवर तर ते त्याचं लायसन्स रद्द केलं जातं डायरेक्ट. ओके, आणि त्याला विकायला इलिगल राहतं, तो विकू शकत नाही बल्क ड्रग्स. ओके, हे झालं तुमचं प्राइस ऑफ बल्क ड्रग्स. लक्षात आली प्राइस ऑफ बल्क ड्रग्स कसं करतो? Yes, sir. हा, हे 4 फॅक्टर लक्षात ठेवा. हे पर्सेंटेज मेन लक्षात ठेवा. 14% नेटवर्क, 22% कॅपिटल एम्प्लॉइड. ओके, आणि न्यू प्रोडक्शन मध्ये 18 आणि 26 4% दोन्हीकडे वाढवलेत त्यांनी. न्यू प्रोडक्शन असेल तर 18% ऑन नेटवर्क आहे आणि 26% ऑन कॅपिटल एम्प्लॉइड. बट या दोन पैकी एकच तो फिलअप करू शकतो, एवढं गव्हर्नमेंट कडून सूट आहे. हे दोन जे आहेत सेल, हे रेग्युलर जे विकतायत ऑलरेडी मार्केटमध्ये ज्यांचे आहेत बल्क ड्रग्स त्यांच्यासाठी हे दोन्ही क्रायटेरिया लागू पडतात. पोस्ट टॅक्स रिटर्न 14% आणि रिटर्न ऑफ 22% ऑन कॅपिटल एम्प्लॉइड. ओके, आणि न्यू प्रोडक्शन मध्ये बेसिक स्टेजला 18% आणि 26% ऑन कॅपिटल एम्प्लॉइड. ओके, हा फॅक्टर कम्प्लीट आहे. त्याच्यानंतर आपण महत्वाचा पार्ट पाहणार आहे आता, रिटेल प्राइस कशी फिक्स केली जाते. ओके, तुमची एमआरपी जे तुम्ही औषध घेता त्याचा रिटेल प्राइस कशी फिक्स केली जाते ते पाहू आपण. ओके, पॉवर टू डायरेक्ट द मॅन्युफॅक्चर ऑफ बल्क ड्रग टू सेल